मुखाट्यांसारखे एकानंतर एक निष्क्रिय असे मंत्री जर त्या कृषी विभागाला लाभले असतील तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय खरंच पाळी नाहीये। आणि अतिशय सेन्सिटिव्ह आणि संवेदनशील असा व्यक्ती मुख्यमंत्र्यांनी त्या पदावर आणावा अशी मी त्यांना विनंती करते। या प्रकरणात माझ्यावर अनेकांनी बिनबुडाचे बेछूट आरोप केले, त्या सर्वांना न्यायालयानं न्याय उत्तर दिल्याचं समाधान आहे। आणि दुसरं त्यांनी असं म्हटलंय की हा निकाल शेतकरी बांधवांच्या प्रति आम्ही आस्था बाळगून केलेल्या कामाची पोचपावती आहे। आता आस्था बाळगून गेल्याची पोचपावती आहे तर ही पोचपावती नक्कीच नाही। अनेक विषय जे आहेत ते वकिलांनी न्यायालयापुढे मांडलेच नाहीत। चुकीची मांडणी सरकारी वकिलांनी केली आणि ही ऑर्डर जी मिळाली आहे ती चुकीची आहे असं आणि याच्या विरुद्ध अपील वर जाणं गरजेचं आहे। कारण मांडणी मुळात कम्प्लिटली फ्लॉड केली। सरकारी वकिलांनी कम्प्लिटली फ्लॉड मागणी जर केली असेल तर याच्यावर आपण अपेक्षाच करू शकत नव्हतो। आणि म्हणून मी म्हणते की धनंजय मुंडेंना फार खुश होण्याची गरज नाही। लवकरच ही चॅलेंज करण्याची प्रक्रिया मी स्वतः सुरू करणार आहे। याचिकाकर्त्यांचं फेल्युअर आणि सरकारी वकिलांनी केलेला घोळ, त्यांनी जी मांडणी केली ही चुकीची केली न्यायालयापुढे, म्हणून आज ही ऑर्डर आली आहे। ही कुठल्याही प्रकारची क्लीन चिट नाही, कारण त्याच्यातला भ्रष्टाचाराचा अँगल त्याचा तपास झालेला नाही। नाही, आत्ताच्या घटनेला मला कोणावर काही टिप्पणी करायची नाहीये। मला असं वाटतंय की ह्या ज्या चुका आहेत त्यांना नीट करून वरच्या कोर्टात अपील करण्याची मुभा माझ्याकडे आहे, ती मी करणार आहे।